पण माझी इच्छा आहे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी उपोषण सोडायला यावं. तुमचं आमचं वैर संपलं. तुम्ही या नका येऊ, आमची इच्छा आहे. ते आपण आता माझी विनंती काय आता आपण उपोषण सोडून घेऊ. शांत बसा पोराओ, शांत बसा. हे ऐका रे, शांत राहा, शांत राहा, शांत राहा. उपोषण आता माझी विनंती अशी आहे. ऐका ना रे साहेब काय म्हणते. नाही आपण आता एक उपोषण सोडू आज आणि ही अंमलबजावणी आम्ही सुरू केली की एकदा माननीय मुख्यमंत्री दोन्ही नंतर मी जवळ येऊन देत नसतो. माझं पूर्ण ऐकून घ्या ना. माझं पूर्ण ऐकून घ्या. सगळं काम तुम्ही माझं पूर्ण ऐकून घ्या. आता आपल्या म्हणण्याप्रमाणे सगळे जे आर आपण तुम्हाला दिलेले आहेत, निर्णय केलेत, निर्णय प्रक्रिया सुरू केली. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी खरंच त्याच्यामध्ये फार प्रयत्न केले. त्यांनी मला अध्यक्ष केलं म्हणून मला हे करता आलं आणि म्हणून त्यांचा मी अतिशय आभारी आहे. कारण त्यांनी मला संधी दिली ही आणि सातत्यानं गेले 3 दिवस या सगळ्या माझ्या प्रक्रियेमध्ये माननीय मुख्यमंत्री सातत्यानं पाठपुरावा करतायत, माहिती घेतायत, मार्गदर्शन करतायत. तो फवा झाले. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आहेत, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत. हे दोघंही सातत्यानं ही प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये त्यांचं एवढं सहकार्य लाभलं म्हणून तर आम्ही इथपर्यंत आलोय जयरंगे पाटील साहेब. पण माझी विनंती काय आहे, हे अगोदर आपलं ठरलं नव्हतं, आता ते सगळे बाहेर आहेत. आपण जर आता उपोषण सोडलं तर माझं मत काय आहे की विनंती अशी आहे की मग मे बी एखाद्या दिवशी आपल्याला त्यांच्या सभेत भेटे घालून देऊ आपण एकदा आल्यानंतर. पण आता उपोषण सोडावं अशी विनंती आहे. आमचं पोराव शांत बसणार रे. आमचं म्हणणं एवढंच आहे, ते जरी आले तरी उपोषण आम्ही तुमच्याच हाताने सोडणार. आपण या ठिकाणी कशासाठी आलात? आरक्षण. कोणतं आरक्षण? मराठा आरक्षण. किती लोक आले आपण? 200 माणसं आले. 200 माणसं. मग आता इथं उपोषणाला जे आता जरांगे पाटील बसले आहेत, आता मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं तुम्हाला? मग काय अजून भेटलेच नाही. निवेदन दिलंच नाही. आरक्षण घेतल्याशिवाय हलत नाहीत आम्ही इथून. हे जागेवर गेलं तरी चालन पण हलणारच नाही. आम्हाला आरक्षणच पाहिजे. बीड जिल्हा पाटूर तालुका चुंबळी आदर्श गाव आहे आमचं. पाटलांचा बाले किल्ला. कोणता? बीड जिल्हा. पाटलांचा बाले किल्ला. आरक्षण घेतल्याशिवाय किती जरी हाल झाले तरी आरक्षण घेतल्याशिवाय आपल्या गावचे 500. आरक्षण